माननीय श्री अभिषेक भाई गायकर चषक माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत दीपक या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार. जयदास ना जयदास पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतोय. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल मांडवणी संघाकडनं. आणि इथं मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मात्र टोलला चेंडू परत एवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धावावरती मात्र जयदास याला मात्र समाधान मानावं लागतंय. परंतु चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल. 2 चेंडूमध्ये मात्र 7 धावा मात्र देखील जमा करतोय जयदास हा फलंदाज. त्याचा जोडीदार मात्र देखील कैलास ना रे इथं मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु एक सुंदर असा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु त्याला मात्र देखील पुरेपूर फायदा उचलता आला नाही. आणि विकेट किपर मात्र गणेश कोणतीही चुकी न करताना इथं मात्र गोलंदाज मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय दीपक. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून टोलला चेंडू. मात्र दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटकार आपण जयदासाच्या बॅटमधून पाहिला आणि हा दुसरा षटकार मात्र देखील कैलासाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल मांडवणी संघाकडनं ह्या सलामी जोडीची. आणि इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून टोलण्याचा प्रयत्न परंतु हलकीशी बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू मात्र बॉल आणि बॅटचा मात्र देखील व्यवस्थित संपर्क झाला नाही. परंतु एक चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे 15 धावसंख्येवरती. अजूनही पहिले षटक मात्र देखील प्रगती पथावरती असताना अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि इथं मात्र विकेटचा चान्स आणि इथं मात्र एक सुंदरसा झेल म्हणावा लागेल. आणि पहिला झटका पहिला हादरा बसतोय मांडवणी संघाला तो म्हणजे जयदास याच्या स्वरूपामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 1500 धावसंख्या झाली मांडवणी संघाची. नवीन फलंदाज जातोय तिसऱ्या फळीचा गणेश. गणेश ना रे गणेश. पहिला हानवारीचं षटक होतं आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला. परंतु निश्चितच 2 चेंडू मात्र त्याच्यामधले निर्धाव गेले. निश्चितच ते 2 चेंडूची खेळी जर व्यवस्थित केली असती तर निश्चितच 20 ह्या धावसंख्येवरती तर निश्चितच मांडवणी संघ पोहोचला असता. तरी सुद्धा 15 धावसंख्या मात्र पहिल्या षटकामध्ये घेतले. नवीन फलंदाज वन डाऊनचा फलंदाज गेलाय गणेश आणि दुसरं षटक मात्र घेऊन आलाय समीर. कैलास ना कैलास मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न उठतोय. चेंडू जातोय निर्धाव. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. समीर या षटकातील पुढील चेंडू आणि सुंदर असा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोला चेंडू बघूया आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा पहिला डॉट. आता एक धाव.
16 धावसंख्या झाली 16. नवीन फलंदाज गणेश डावखुरा फलंदाज, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल समीर या क्षेत्ररक्षकाचं. तर मात्र डाव्या हाताचा फलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन होतंय वेणगाव संघाचं. बघूया सागर कर्णधार कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतोय. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू, जबरदस्त असं कमबॅक. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं ते म्हणजे दीपक या गोलंदाजाचं. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले या गोलंदाजाने. कुठलाही मोठा फटका मात्र देखील मारून देत नाही. इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. हा वाईट आहे, पंच वाईट आहे ना बॉल. अतिशय दशकी अशा पंच सुरेश वाघमारे. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. चार चेंडूमध्ये फक्त 2 धावा, ती पण एक स्क्वेअर चेंडूची आणि एक चोरटी धाव मात्र दिले या गोलंदाजाने. समीर गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बघूया 2 चेंडू मात्र कशा पद्धतीने, आणि इथं मात्र झेलबाद होण्याचा चान्स आहे, परंतु इथं मात्र एक झेलबाद होण्याचा चान्स होता, परंतु तो झेलबाद मात्र गमावलेला आहे आणि 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. जिथं झेल होती तिथं मात्र या दुहेरी धाव देतात. थोडंसं गच्चाळ प्रदर्शन म्हणावं लागेल क्षेत्ररक्षणचं. आणि इथं मात्र पुन्हा एकदा झेल होण्याचा चान्स आहे. बघूया झेल होते की काय. आणि इथं मात्र झेलबाद, गणेशा मात्र झेलबाद होतोय आणि सुंदर झेल मात्र पकडलाय केतन याने. धावसंख्या झाले धावसंख्या सांग 19. धावसंख्या झाले 19. नवीन फलंदाज गणेश जागा भोनगटाचे जातोय मैदानामध्ये. प्रकाश वाघमारे का रे, मुकणे, प्रकाश मुकणे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 19. वेणगाव संघाकडनं स्वतः कर्णधार सागर पवार गोलंदाजी मार्कवरती असताना. बघूया शेवटचं अंतिम षटक. इथं मात्र बघूया झेल होते की काय. आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र हा तिसरा मात्र झटका बसतोय. हा तिसरा झटका बसतोय मांडोली संघाला. कैलास आउट आहे ना, कैलासाच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज जातोय प्रकाश वाघमारे. अरे आता दोन्ही प्रकाश, एक प्रकाश इलम आणि एक प्रकाश वाघमारे आणि एक मुकणे. नवीन फलंदाज जातोय 5व्या नंबरचा प्रकाश.
बरं आहे ना ना आणि असं ही खुर्ची आहे नाही तिथून दादा. अरे खुर्ची त्याला हा का. सागर या षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज प्रकाश आणि इथं मात्र उंचावरून डोला चेंडू बघूया झेल होतोय की काय आणि इथं मात्र चांगला प्रयत्न होता. मोहन याचा मात्र देखील चांगला प्रयत्न होता. एक धाव का दोन. अरे बांधे ठेव ना. तो खावला का मोला बांधे. अरे खाईन थांब ना. खावला का थांब ना इकडे. पैसे दे मग खायला. बांधे तर ठेव. हे तू खावला तर ख. पटकन. खा रे बाबा थांब. थोडं थांबू ना ख. इथं मात्र उंचावरून टोला चेंडू. मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण वेणगाव संघाकडनं पाहायला मिळतंय. दशरथ त्याच्याकडनं एक जुना जाणता खेळाडू दशरथ आणि याच्याकडनं आपल्याला थोडंसं गचाळ प्रदर्शन पाहायला मिळतंय. आणि इथं मात्र हलकासा थर्ड मॅनच्या दिशेने कट केला आणि इथं मात्र एक जीवनदान मिळतंय कैलाश या फलंदाजाला. परंतु चांगला प्रयत्न होता गणेश. एक चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल. गणेश याच्या चांगला प्रयत्न होता. जबरदस्त झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी हाईट कमी असल्यामुळे मात्र झेल काही टिपता आला नाही. धावसंख्या नाही. आणि इथं मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने टोला चेंडू आणि इथं मात्र कोणतीही चुकी न करताना केतन. इथं मात्र हा दुसरा झेल मात्र टिपतोय. केतन का समीर आहे. समीर सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला असा कमबॅक म्हणावं लागेल सागर या गोलंदाजाचं. थोडंसं जकडून ठेवलंय. धावसंख्या मात्र स्थिरावते 24 या धावसंख्येवरती. आणि लॉंगला थोडा इस्लाम पंच आपला निर्णय कळवा. नो चेंडू आहे का. हे नो बॉल असायच्या. चेक कर ना त्याला चेक करू द्या. सगळा नुकया का पॅनल्टी दे ना का एकाने आम्ही आम्ही गावाला ना आम्ही गावाला नाही रे.
प्रमोद येतात थांबतात आम्ही आहो ना आम्ही कसा लाव तुला द्या मग चल नाही अरे ते तुम्ही ए काढसाले आवेला ए मया गडी ना काय ओ मया आपला जाना आम्ही आहो ना ते टीव्ही पाडतात लोटे मग ते का तो समजून घ्या समजेल ना पंच पंच मंगेश आणि सुरेश वाघमारे आणि मंगेश वाघमारे नाही तुम्ही थांबा तिथंच फक्त तुमचा निर्णय काय आहे तो आम्हाला सांगा इथे समजत नाही बरोबर पाणी प्यावं लागेल येटना तुम्ही आहे ना तुम्ही हातास ना नाही मग तो तटणं बरोबर आहे मग अय्यो ये बाउंड्री ना समजा नाही ते ही नाही दिसत रे चुना टाका ना तो नाही दिसत तो नो आहे ना ए नो दे चल नो दे चांगलं चौकाची कर रेशी ना रे हा ए पांगोचा ए बरोबर अरे आपलाच असणार तरी पण तिचा नाही प्रमोद नियम बाय नियम द्यावला पाहिजे तीन अरे आका तर तटना त्यांनी नो दिना आठल्या बाउंड्री त्याला माहित नाही तटून त्याला थोडा दिसणार अरे पण हो नाही तुम्ही डोळा अरे तुम्ही गप दिसा रे अरे बाबा गप दिसा लास्ट गप दिसा हे अटेचा वडा जर हातात तुम्ही डोळ्यासारखे दिसलं मग पाणी प्यावं लागेल अटेचा दूरच्या येत ना मग आपण मग अरे तो सवाल नाही पण शेवटी आपलाच असणार ना आपल्या यानं नाही शेवटी ते पण दोरून येत ना दगड दिसे का दगड समोर समोर ना तिथं आड आणला तिथं कोणतं उगा झालं मी लाव्या उगा झालं बघ जरा समजत दिप्या तुला पण लक्ष नाही येता का तुला पण लक्ष नाही येता क्या तू जा तो हां मग पाणी प्यावं लागेल थोडक्यात नंतर मना बरोबर लक्ष ठेसा चक्री काय आधी काय काय हे शेवटनी मॅच आहात याने
चौकार नाहीये पंच. तिसऱ्याला हा नो चेंडू आहे, चौकार नाहीये आणि धावा मात्र मिळतील त्या. हा 3 धावा. शेवटचा बॉल ना एक. शेवटचा बॉल एक. शेवटचा बॉल एक. 1+2 अशा 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या सचिन धावसंख्या सांग. धावसंख्या झाले 27 आणि शेवटचा चेंडू ना रे. अरे तू लक्ष दे ना इकडे. शोधा काय ते 27. अरे बॉल कोणा शोधत ते. हा शेवटचा चेंडू. अरे तू अठल लिहूला बिसनास तुला आठवडा नाही लक्ष नाही ना. आम्ही याच्यात फिरत आहोत. लक्ष द्यायचं ना. मग पाणी प्यावला घ्या आठेचा थोडक्यात. लक्ष ठेवायचं ना. आपला हात म्हणून ठीक आहे. आता पट्टा मारू लागेल. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू. रन नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 27. 28 धावांचं आव्हान ठेवलंय वेणगाव संघासमोर. महेश वाघमारे दहीगावचे आणि यांनी मात्र वेणगाव संघाच्या कमिटीसाठी मात्र देखील वडापाव आणले. तर वेणगाव संघाकडनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. 15 वडापाव अजून आणणार आहेत ते. हा हा आणि कॉमेंटेटर साठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलंय. तर त्यांचा मी फार फार आणि खूप खूप आभारी आहे वेणगाव संघाकडनं. तर वेणगाव संघाचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी कृपया इथं नाश्ता करण्यासाठी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता वेणगाव संघाला.
जयदास मांडुणे संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय जयदास. समोर फलंदाज आणि इथं मात्र एक पहिला झटका बसतोय वेनगाव संघाला. दीपक या स्वरूपामध्ये एक स्फोटक फलंदाज चौकारांच्या षटकारांची आतिषबाजी करणारा आणि एक पहिला मोठा मासा मात्र देखील गळाला बसतोय. सागर तो एक सागर आहे. दीपक आउट झाला. सागर आहे आणि आता हा गणेश. पहिलाच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये दीपक, परंतु कोणतीही चुकी न करताना क्षेत्ररक्षक मात्र पहिलाच झटका देतोय दीपक ह्याच्या स्वरूपामध्ये वेनगाव संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय गणेश. जयदास षटकातील पुढील चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा दुसरा झटका मिळाला असता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र देखील तिथं उपस्थित नसल्यामुळे एक जीवनदान मिळतंय. ते म्हणजे गणेश या फलंदाजाला आणि संघासाठी श्री गणेश करतोय एक धाव खोलून मात्र आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. सागर ह्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा खणखणीत षटकार 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 हा षटकार निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र देखील सागर ह्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती आणि निश्चितच आता मात्र पूर्ण दारोमदार पूर्ण जबाबदारी ती आहे ती म्हणजे सागरवरती आणि निश्चितच सागरला अंतिम षटकापर्यंत राहणं गरजेचं आहे. सागर यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर 3 षटकार मारले तर 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सागरसाठी आणि इथं मात्र निर्धाव चेंडू सांगता आणि इथं मात्र पंचांचा इशारा स्वैर चेंडू. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. पहिले षटक मात्र देखील प्रगतीपथावरती असताना अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक, परंतु एक गडी मात्र देखील बाद झालाय वेनगाव संघाचा आणि दहीगाव संघाचा महेश वाघमारे याच्याकडनं 301 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सुंदर असा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोलेला चेंडू. इथं मात्र धाव वाजवण्याचा चान्स, परंतु इथं मात्र भाग्य थोडंसं साथ देतोय गणेश या फलंदाजाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली वेनगाव संघाची 1/10. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता ना, 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18 प्रति षटक 9 धावांची आवश्यकता आहे निश्चितच. आणि दोन्ही फलंदाजासाठी सागर आणि गणेश
मग पॅनल्टी मागितलं मग पॅनल्टी मागितलं द्यावं मग परत मी बुत मग विशील आकसाल नको मग परत बोल महेश ना म्हणा सागरला लावा 300 रुपये का 301 दहीगाव संघाचा महेश वाघमारे यांनी मात्र या दोन्ही फलंदाजासाठी 301 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तर निश्चितच 3 षटकार जर ठोकले तर 301 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल महेश वाघमारे याच्याकडनं. मांडोने संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलंय गोलंदाज गणेश. इकडे डावखुरा गोलंदाज आणि इथं मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये टोलले तर थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण बघूया. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि देखील दुसरी धाव ही पूर्ण. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ह्या दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. गणेश टू गणेश निश्चितच हलकीशी बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू. जिथं एकेरी धाव होती तिथं मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र देखील थोडंसं गच्चाळ झालं, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दुसरी चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि इथं मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. जेवढा निर्धाव चेंडू जातील तेवढं मात्र प्रेशर येणार आहे ते म्हणजे वेनगाव संघाच्या या फलंदाजांवरती. आणि चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र देखील एकेरी धाव होती, परंतु थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण झाल्यामुळे. आणि इथं मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने ठेवलं चेंडू आणि इथं मात्र पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र पुन्हा एकदा दुसरी चोरटी धाव घेतात हे दोन्ही फलंदाज. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. इथं मात्र थोडंसं संकटामध्ये सापडतोय तो म्हणजे वेनगाव संघ. निश्चितच संकटातून जर निघायचं असेल तर निश्चितच चौकार किंवा षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, एखादा तरी षटकार. आणि इथं मात्र उंचावरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोलत चेंडू बघूया आणि इथं मात्र एक झेल जमिनीला दान होतोय आणि इथं मात्र धावबाद होतोय गणेश. हा एक धाव. आजच्या दिवसातला हा क्वालिफायचा सामना वेनगाव वर्सेस मांडोने या दोन संघाच्या दरम्यान. 8 चेंडू आणि 13 धाव होणार आहे. 8 चेंडू 7 चेंडू का शेवटचा राहिला का बॉल. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता वेनगाव संघाला. निश्चित काय माफक आव्हान नाहीये. हे दुसरं षटक प्रगतीपथावरती पंचाकडे आणि इथं मात्र एकेरी धाव. इथं मात्र एक चोरटी धाव म्हणावी लागेल लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा क्वालिफायचा सामना आहे मांडोने वर्सेस वेनगाव. आणि निश्चितच दशरथ आणि सागर जोपर्यंत क्रीजवरती आहेत तोपर्यंत निश्चितच ह्या सामन्यामध्ये गोलंदाज ओमकार वैयक्तिक प्रथम व शेवटचं षटक घेऊन येतोय. गोलंदाज ओमकार आणि वेनगाव संघाचा स्वतः कर्णधार सागर पवार. सागर पवारसाठी एक सुवर्ण संधी आली. जर काही षटकार हॅट्रिक ठोकली तर महेश वाघमारे दहीगाव संघाचा खेळाडू यांच्याकडनं 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथं मात्र चेंडूला धाडून देतोय बघूया. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक तिथं मात्र उपस्थित असल्यामुळे मात्र कोणतीही चुकी न करताना क्षेत्ररक्षक इथं मात्र एक हा तिसरा झटका बसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु गॅप मात्र देखील शोधता आला नाही आणि तिथं क्षेत्ररक्षक मात्र देखील उपस्थित असल्यामुळे क्षेत्ररक्षक मात्र देखील कोणतीही चुकी न करताना सुंदर झेल टिपून
मात्र सागर ह्याला मात्र बाद करतोय. नवीन फलंदाज जातोय समीर. 5 चेंडू आणि 12 धावा. एक चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित असल्यामुळे चेंडू मात्र देखील सीमारेखा पार झाला नाही. जर गॅपमध्ये ढकलला असता तर निश्चितच षटकार मिळाला असता सागर याला. इथं मात्र 5 चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज जातोय समीर आणि इथं मात्र डॉट चेंडू. जर वेणगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच दशरथ याला मात्र स्ट्राईक देणं गरजेचं असेल. ते मात्र समीर याला समजायला पाहिजे. जरी एखादा मोठा फटका जर आला तर ह्या सामन्यामध्ये काहीतरी घडू शकतो आणि पंचाकडे विकेटची दाद मागताना पंच मात्र देखील ती स्वीकारत आहेत. इथं मात्र इथं मात्र पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय तो म्हणजे वेणगाव संघ. जिथं 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता होती आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 धावा ना 12 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलला विकेट, सोळाच झाले. पहिल्या बॉलला विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलला परत विकेट. 3 बॉल आहेत ना. नवीन फलंदाज विष्णू इथं हलकीशी कडा घेऊन जातोय चेंडू. बघूया इथं मात्र थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र देखील 4 धावा मात्र पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज. 4 धावा मिळत आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावा ना रे. दोन्ही मोठे फटके मारावे लागतील. आकुटब्याचा चेंडू आणि इथं मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. आता मात्र षटकाराची आवश्यकता. आता मात्र विष्णूला मात्र निश्चितच हा फटका मात्र देखील मोठा फटका मारावा लागेल. जरी 5 धावा झाल्या तरी पण इक्वल होईल, सुपर ओव्हर होईल. षटकारांचीच आवश्यकता वेणगाव संघाला. विष्णूसाठी एक सुवर्ण संधी. महेश वाघमारे दहीगाव संघाचा खेळाडू याच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि इथं मात्र वेणगाव संघ हा पराभूत होतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसंच जिंकलेल्या संघाला सुद्धा हार्दिक अभिनंदन. वेणगाव संघाचे सर्व छोट्या टीमचे खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. वेणगाव संघ